समता नगर परिसर में मुख्य कार्यालय उद्घाटन समारोह वंचित बहुजन माथाई ट्रांसपोर्ट व जनरल यूनियन के वर्धा जिला अध्यक्ष श्री सुरेश रंगारी भाव क्रांति सूर्य असंगठित कामगार संगठन विदर्भ विभाग वर्धा क्रांति सूर्य ज्योति न्यूज चैनल का मुख्य कार्यालय का उद्घाटन समारोह कार्यक्रम के अध्यक्ष श्री राजू भाव बोर्डे ज्येष्ठ कामगार नेता व पत्रकार वर्धा मुख्य अतिथि श्री एडवोकेट विकास भाव साठे अभिवक्त उच्च न्यायालय मुंबई तथा श्री राजू भाव थुर ज्येष्ठ समाज सेवक तथा VPR विदर्भ अध्यक्ष वर्धा श्री RM पाटिल सेवानिवृत्त शिक्षक तथा ज्येष्ठ पेंथर चतुर्थ मार्गदर्शन वर्धा कार्यक्रम संचालन श्री सुभाष मेरे भाव कार्यक्रम आयोजित करने वाले सभी श्री सुरेश रंगारी श्री महेंद्र भाव गेराम जनाब मोहम्मद आशिक शेख श्री प्रमोद मुंजेवार भाव श्री अमर मुंजेवार सीमा रंगारी फरत आशिक शेख परवीन शेख जनाब अबरार शेख श्री प्रवीण वाघमारे श्री चंद्रकांत कटने श्री प्रवीण तेलराधे श्री वैभव मुल्ले श्री सूरज महालोठे श्री समीर कोटनाके श्री आकाश गाडगे श्री मंगेश भालेरावत श्री महेश महस्के श्री तेजस केदाम अंकुश वर्वे शोभा कोठे वर्षो कंगाले सगीता भगत श्री मनीष मूल श्री दादाराव तुरकर श्री अन्नपूर्णा बोडे श्री लक्ष्मण दाते श्री हरीश काकरवार श्री सुनील गेदाम श्री विजय माडावी रीना नगरारे माधुरी समुद्र लेना बागले सविता चौधरी सुदर्शन वासेकर श्री शालिक वनकर श्री विनोद कालस्कर श्री जीतू पानमुरे श्री वावरे भाव ये सभी कार्यक्रम में उपस्थित थे। कार्यक्रम का समारोह करने वाले श्री हंसराज पांडावने गुरुजी ने किया। देखिए क्रांति सूर्य ज्योति न्यूज। अगर हमारे चैनल की खबर अच्छी लगी तो हमारे चैनल को सब्सक्राइब लाइक शेयर जरूर करें ताकि हर खबर की नोटिफिकेशन आपको मिलती रहे। की आमची कामगार संघटना 2009 मध्ये आम्ही रजिस्ट्रेशन केली। शारीरिक आणि मानसिक शोषण होत होतं त्यातही आमच्या हाती लागले आणि त्या GR मध्ये बहुतेक मला एक GR मिळाला होता। त्या GR मध्ये ST चा राखीव कोटा भरला नाही, त्याच्यामुळे तो कोटा तात्काळ भरावा असं जिल्हा परिषद आणि महानगरपालिका नगर परिषदा आणि शैक्षणिक संस्था यांच्यामधला जो बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आरक्षणाचा जो मुख्य गाभा आहे आणि गव्हर्नमेंट त्या गाभानुसार आरक्षण देते, आरक्षण ते तिथून मान्य करतात, विधानसभेमध्ये पास करतात, बिल पास करतात आणि जेव्हा आरक्षण वरतून आल्यानंतर तो त्यांच्या माध्यमातून असं वाटत होतं का इंग्रजांच्या काळापेक्षाही आणि आम्ही खरंच आतंकवादी ते म्हणतात ना मोहवादी अशा प्रकारचे लोक आहोत का। आम्ही जेव्हा मूलभूत अधिकार मागत आहोत तर आम्हाला इतकं टॉर्चर झालं आणि शेवटी आणि त्या परिस्थितीतून दबाव आणून सांगायचं तात्पर्य मी थोडक्यात सांगते की महाराष्ट्र सरकार हेच महाराष्ट्र सरकार तेव्हा काँग्रेसची सरकार होती, हसन मुश्रीफ साहेब मंत्री होते, कामगार मंत्रालय म्हणजे आमच्या आंदोलनाच्या प्रभावामुळे सगळ्यांनी यांना मी अभिवादन करतो आणि माझ्या कार्यक्रमाला आता स्वागत समारंभ माझ्या कार्यक्रमाला सुरुवात करीत आहे। हॅलो, टाळ्या वाजवून सर्वांनी स्वागत करावं। यानंतर विकास भाऊ साठे यांचं स्वागत आशिक भाऊ शेख करतील अशी मी त्यांना विनंती करतो। सर्वांनी टाळ्या वाजवाव्या। पाटील सरांचं स्वागत जितू भाऊ पानबुडे करतील अशी मी त्यांना विनंती करतो। महेंद्र भाऊ गेडाम यांचं स्वागत। आशिक शेख यांचं स्वागत अश्विन भाऊ पाटील करतील अशी मी त्यांना विनंती करतो। सर्वांनी टाळ्या वाजवाव्या। यानंतर पांतावणे गुरुजी यांचं स्वागत फरत आशिक शेख यांनी करावं।
सर्वांनी टाळ्या वाजवाव्या. तसेच प्रज्योत लिहितकर यांचं स्वागत प्रवीण तेलरांदे करतील अशी मी त्यांना प्रज्योत लिहितकर हे हिंगणघाटचे कामगार संघटनेचे कार्यकर्ते आहे. बुद्ध परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आजच्या कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थित असलेले अध्यक्ष राजूभाऊ गोरडे आणि इतर संघटनेचे पदाधिकारी. की ज्ञानरूपी धन आहे ते म्हणजे आमचे सुरेश भाऊ रंगारी. कारण की ज्ञानाचा जर साठा असेल तर त्यांच्याच पाशी आहेत. थोडा जर आपण त्याच्यातला ग्रहण केला तर आपल्याला आपल्या मुळा बाळांना सुद्धा काहीतरी त्याच्यातला आपल्याला बोध होऊ शकते. म्हणून सर्वांनी आपल्या कार्यक्रमातले जे प्रमुख पाहुणे आहेत आणि कार्यकर्ते आहेत यांनी सर्वांनी थोडं मन लावून कार्यक्रमाला ग्रहण करावं अशी मी त्यांना सर्वांना आग्रहाची विनंती. यानंतर राजूभाऊ थूल यांनी 2 शब्द सांगावे अशी मी त्यांना विनंती करतो. पूर्ण विश्वाला शांतीचा करुणेचा संदेश देणारे विश्ववंदनीय तथागत भगवान गौतम बुद्ध, बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांतिबा ज्योतिबा फुले या सर्व महामानवांना मी वंदन करतो. आज या ठिकाणी क्रांतीसूर्य असंघटित कामगार संघटनेच्या या विदर्भ कार्यालयाचं उद्घाटन झालं. या कार्यक्रमाचे उद्घाटक तथा अध्यक्ष सन्माननीय राजूभाऊ गोरडे. या कार्यक्रमाला प्रामुख्याने प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले विकास भाऊ साठे 2 शब्द सांगतील अशी मी त्यांना विनंती करतो. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, कामगार चळवळीचे नेते आपले नारायणरावजी लोखंडे यांचा फोटो आपण बघितला असेल. नाव ऐकण्यात आपल्या येत नाही. त्यांचं कार्य जे आहे ते क्रांतीसूर्य ज्योती महात्मा फुले जे आहेत त्यांच्यासोबतचं त्यांचं अतिशय फार मोलाचं काम आहे. कामगारांशी संबंधित ज्या चळवळी केलेल्या आहेत त्या जुन्या काळामध्ये त्या आपण विस्मरणात गेलो आहे आणि म्हणून आपण त्यांच्या फोटोला सुद्धा हार अर्पण केलेला आहे. कारण हे जी संघटना आहे ही संघटना सुद्धा कामगारांच्या संबंधित आहे आणि या कामगार संघटनेच्या याच्यामध्ये आपले नारायणरावजी लोखंडे साहेब आहेत त्यांचं फार मोलाचं कार्य आहे. आपल्या मंचावर उपस्थित माननीय राजूभाऊ गोराडे साहेब ज्येष्ठ कामगार नेते व ज्येष्ठ पत्रकार सुद्धा ते आहेत. आपले माननीय राजूभाऊ थूल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी संबंधित महाराष्ट्र आपला समाजभूषण पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. आपले आदरणीय आर्यम पाटील साहेब, मला तर म्हणजे असं वाटते ज्येष्ठ पॅन्थर चळवळकार म्हणजे मी ऐकलं आहे तुम्हाला आणि आपण आमचा आदरार्थी आहे. आपले सुरेश भाऊ रंगारी साहेब यांनी प्रास्ताविक भाषणामध्ये त्यांचं जे काही जिकरीचं कार्य आहे ते त्यांनी नमूद केलं आहे. परंतु मला अजून एका व्यक्तीचं इथे नाव घ्यावंसं वाटते. आपले मोहम्मद आशिक भाऊ यांचं म्हणजे ते न्यूजचे संचालक आहे. यांचं कार्य आणि यांची जे तडफदार वृत्ती जे आहे आणि सगळ्या लोकांना वगैरे सोबत घेऊन जाण्याचं जे कार्य आहे फार मोलाचं आहे. मगाशी सुरेश भाऊ बोलता बोलता बोलले डर के आगे जीत आहे. मला वाटतं त्या वाक्याला आपण थोडंसं करेक्ट केलेलं बरं. डर के आगे जीत नहीं होती है, डर के आगे होता है दर्द. डर के आगे दर्द होता है और उस दर्द को जो पार करता है उसके बाद में उसकी जीत होती है. और ऐसे कई दर्द अपने सुरेश भाऊ ने सहे होंगे. जब उनकी नौकरी गई तो उनको लगा कि अभी मेरा फैमिली कैसे चलेगा, मेरा क्या होगा. लेकिन उन्होंने देखा उनके जैसे कई लोग हैं जिनके ऊपर ये अन्याय हुआ है. तर त्या ठिकाणी अवेलेबल नसतो पण तुम्ही तुमचे ऑफिस आहे त्या ठिकाणावरून ज्या काही तुमच्या टीम्स आहे
तिथे जे काही आपले कार्यकर्ते आहेत त्यांना तुम्ही सांगून तिथल्या काही लोकांच्या ज्या काही प्रॉब्लेम्स असतील, तक्रारी असतील त्या तुम्ही हाताळू शकता. आणि त्या हाताळण्यासाठी सुद्धा मी ज्या ज्या दिवशी तिथे उपलब्ध असेल त्या दिवशी मी स्वतः सुद्धा तुम्हाला मदत करेल. आणि एवढं बोलून मला वाटते मी सुरेश भाऊचे धन्यवाद देतो. आपले मोहम्मद आशिक भाऊ जे आहेत त्यांनी सुद्धा मला संपर्क केला आणि मला सांगितलं की तुम्हाला या प्रोग्रामला आवर्जून यायचं आहे आणि हा प्रोग्राम तुमच्या एकदम घराच्या बाजूला पण आहे. मी म्हटलं माझ्या घराच्या बाजूला नसता 100 किलोमीटर जरी असता तरी मी नक्की आलो असतो, कारण कामगार जगला तरच समाज जगेल आणि समाज जगला तर पूर्ण आपल्या देशाचं जे आहे जे प्रगतीपथावर नेण्याचं काम हा कामगार करत असतो. आणि म्हणून आपण एकदम तळातून या कामगाराला वर उचलून आपल्या डोक्यावर ठेवायला पाहिजे. आणि एवढे बोलून मी माझे शब्द संपवतो. जय भीम. काल भाऊंनी जे सांगितलं त्यानुसार मला थोडंसं म्हणावं असं वाटते की भीमा तुझ्या मताचे जर 5 लोक असते, तलवारीचे तयाच्या न्यारेच टोक असते, तलवारीचे तयाच्या न्यारेच टोक असते. यानंतर अध्यक्षीय भाषण राजूभाऊ गोरडे करतील अशी मी त्यांना विनंती करतो. क्रांतीसूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महाराष्ट्रातील पहिले कामगार नेते मेघाजी लोखंडे यांना विनम्र अभिवादन केलेलं आहे. थोर पुरुषांचे नवीन ज्या कार्यालयाचं उद्घाटन झालं तिथे प्रतिमा लावलेली आहे. आणि आजच्या कार्यक्रमाचे मित्र माझे जे मित्र आहेत, वैचारिक मित्र आहेत, ते वैचारिक मित्र हे रक्ताच्या नात्यापेक्षा खूप मोठी असतात. याचा अनुभव मी अनेक वर्षापासून घेतलेला आहे. ते आमचे आर एम पाटील सर जे पॅन्थरचे तेव्हाचे महत्त्वाचे एक फळीमधले होते. त्यानंतर राजू थूर आहे आणि विकास साठीच्या निमित्तानं मला आज ऐकायला मिळाल्या बऱ्याचशा गोष्टी. आणि सगळ्यात महत्त्वाने आयोजन केलं कार्यक्रमाचं ते सुरेशजी रंगारे. कसं आहे, माझा राजकीय गुरु कोण असेल ते रामचंद्र रंगारे.